UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि तेजूकाळ्याचा गणपतीसह इतर मंडळांच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक मार्गस्थ गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। डीजेच्या तालावर थिरकत तरुणाईचा उत्साह। राज्यभरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष। पुण्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात मानाचे गणपती निघाले। सजलेल्या रथातून गणरायाची भव्य मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। उंच, भव्य आणि देखण्या गणेश मूर्तींनी समुद्र किनारे खुलले। पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष। लाडक्या बाप्पाला निरोप देताना चिमुकल्यांना अश्रू अनावर। नाशिकच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये शंकरासह महाबली हनुमान यांच्या अनोख्या नृत्याचं सादरीकरण। शिवसेवा मंडळाकडून बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत अनोखा देखावा। देखाव्यामध्ये अंगाला विभूती लावलेले कलाकार सहभागी। मुख्यमंत्री व्हावं ही प्रत्येक नेत्याची आणि त्याच्या कार्यकर्त्यांची इच्छा, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते असं नाही। मॅजिक फिगर गाठावी लागते। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। महायुतीमध्ये जागा वाटपावर समन्वयानं चर्चा सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची माहिती, तर योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी जोडा दाखवावा। शिंदेंचा विरोधकांवर निशाणा। मुख्यमंत्री शिंदेंचा स्ट्राईक रेट मोदी शहांमुळे। शिंदेंनी वेगळा पक्ष काढून स्ट्राईक रेट दाखवावा। संजय राऊतांचं आव्हान। उद्यापासून 3 दिवस जागा वाटपावर चर्चा। राऊतांची माहिती। विधानसभेसाठी भाजपचं 85 ते 90 जागांवर विशेष लक्ष। निवडून येण्याच्या शक्यतेवर जागांचं ABC वर्गीकरण। भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये वर्गीकरण निश्चित। आमच्या सोबत राहिले तर सुरक्षित राहतील। काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या भास्करराव खदगावकरांना अशोक चव्हाणांचा इशारा। खदगावकर अशोक चव्हाणांचे मेहुणे। भाजपचे बापूसाहेब पठारे यांचा मुलासह शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश। पठारेंना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता। बाप्पा माझ्या नेत्याला आमदार कर। सुधीर साळवी समर्थकांकडून लालबागचा राजाच्या चरणी चिठ्ठी। ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभा आमदार सुधीर भाऊ साळवी असा चिठ्ठीमध्ये उल्लेख। ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंचं पुन्हा उपोषणास्त्र। सरकारला ही शेवटची संधी। मराठा समाज जाब विचारणार। जरांगेंचा इशारा। जरांगेंनी सहकार्याची भूमिका घ्यावी। आरक्षणाबाबत कोणालाही फसवणार नाही। मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। सणासुदीच्या दिवशी जरांगेंनी उपोषण करू नये। सरकार त्यांच्या मागण्यांवर पाठपुरावा करतंय। उपोषण मागे घ्या। मंत्री शंभूराज देसाईंचं जरांगेंना आवाहन। आम्ही आंतरवाली सराटीमध्ये उपोषण करणार। सगळे सोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेतल्यास उपोषणानं उत्तर देऊ। ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांचा इशारा। एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी धनगर समाज आक्रमक। सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या चर्चेनंतरही धनगर उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम। अंधेरी जोगेश्वरीमध्ये 18 तास पाणी पुरवठा बंद। येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी पाणी जपून वापरण्याचं आवाहन। तांत्रिक कारणांमुळे कांदा निर्यात 3 दिवसांपासून ठप्प। मुंबई चेन्नई बंदरासह बांगलादेश सीमा आणि नाशिकमध्ये शेकडो कंटेनर अडकले। माल खराब होण्याची भीती। आतिशी सिंह दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री। अरविंद केजरीवाल यांनी उपराज्यपालांकडे राजीनामा सोपवला। कोलकात्यामधील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश। ममता बॅनर्जींकडून 3 प्रमुख मागण्या मान्य। तरीही आंदोलन सुरूच राहणार। तर वैद्यकीय शिक्षण संचालक आणि आरोग्य सेवा संचालकांची पदावरून हकालपट्टी। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।